प्री मॅरेज काउन्सिलिंग या कॉन्सेप्टबद्दल बोलताना मला नेमकं अधिष्ठान काय? मॅरेज किंवा प्री मॅरिटल सिनॅरिओबद्दल खरंच एक लक्ष देऊन त्याला समजून घेण्याची गरज आहे. जी लग्न जमायची ती कुठल्या तरी मध्यस्थाच्या मार्फत जमायची. आपण म्हणतो श्री दाक्षिण्य. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महिलांच्या सुरक्षेला जास्त प्राधान्य दिलं जातं. अगोदरही बोललो की अगोदर जसे लग्न व्हायचे किंवा एक अरेंज मॅरेज होतं ते आणि आत्ताचा जो काळ आहे त्याच्यात बदल आहे. त्याच्यामध्ये अर्थार्जन हा एक पुरुषार्थ होता हो, आणि तो पूर्वीच्या काळामध्ये तो कुटुंबातील जो मेल व्यक्ती असायचा, पुरुष असायचा, त्याच्याकडे ती रिस्पॉन्सिबिलिटी असायची. सर बरोबर आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं अप्रिशिएशन पासून किती पिक्चर लगेच पूर्ण चेंज होऊन जातं. मुला मुलींना समान रिस्पेक्ट, समान कामाची अपेक्षा. त्यामुळे हा बदल सुद्धा तेवढंच नोटीस करणं, अवेअर राहणं तेवढंच गरजेचं आहे. नमस्कार, मी मृणाल सोनवणे आज तुम्हा सगळ्यांचं इथे ह्या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. आजच्या पॉडकास्टचा विषय खूप असा महत्त्वाचा विषय आहे. आजच्या या यंग जनरेशनला त्या कॉन्फ्लिक्ट मध्ये हेल्प करेल असा विषय आहे आणि या विषयावरती आपल्याला गायडन्स करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सीताराम कोल्हे सर आहेत. सर असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस नाशिकमध्ये आताच सेवानिवृत्त झाले आहेत आणि सरांनी 24 वर्ष पोलीस दलात सेवा दिली. त्या सेवा देत असताना सरांचा खूप एक इंटरेस्ट सायकोलॉजी आणि काउन्सिलिंगमध्येही होता आणि सरांनी त्याच्यात एक तज्ज्ञताही हासिल केली आहे आणि त्या सेवा देत असताना पोलीस दलामध्ये सरांनी भरपूर लोकांना असं गायडन्स केलेलं आहे, त्यांना हेल्प केलेली आहे. तर आज आपल्याला गायडन्स करायला सर इथे आहेत. सर, मी तुमचं इथे स्वागत करते. नमस्कार. सरांची लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टंट ही एक फर्म आहे जी नाशिकमध्ये कालिका मंदिरासमोर सरांचं ऑफिस आहे. तिथे सर काउन्सिलिंगची प्रॅक्टिस आणि ऑफलाईन ऑनलाईन बऱ्याच सेवा अशा देत असतात. सर, लेनोराविषयी मला थोडं जाणून घ्यावं असं वाटेल की लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टंट ही फर्म सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती सर? मृणाल, खरं तर याचे आन्सर मल्टिपल फॅक्टर्समध्ये मला द्यावं लागेल. कारण मी MPSCमधून मी ज्यावेळेस BSc फिजिक्स आणि MSc मॅथमॅटिक्स माझं जयकर विद्यापीठ पुणे या ठिकाणी झालं. अच्छा. त्या ठिकाणी आमचा ग्रुप जमला MPSc UPSC करणाऱ्यांचा आणि मग त्यामध्ये मी MPSCमधून PSI पदावर सिलेक्ट झालो. सेवानिवृत्त होताना ACP पदावर सेवानिवृत्त झालो. पण माझे जे फ्रेंड सर्कल होतं ते सर्व फ्रेंड सर्कल, कोणी DYSP, कोणी डेप्युटी कलेक्टर, कोणी UPSCमधून IAS IPS अशा उच्च पदस्थ अधिकारी सर्व झाले. त्यातली यात सर्वात शेवटचं पद जे असतं ते माझ्या वाट्याला आलं. पण माझी ॲबिलिटी खूप होती आणि पण परिस्थिती अशी होती की मला जॉईन करणं भाग होतं. मग मी त्या पदावर जॉईन झालो. पण जॉईन झाल्यानंतर पोलीस दलामध्ये आल्यानंतर ॲक्च्युअली मला पोलीस दलामध्ये यायचंच नव्हतं. मला वेगळ्या फील्डमध्ये जायचं होतं कारण मी वारकरी संप्रदायाचा थोडा पगडा होता माझ्या मनावर. मी तबल्यामध्ये विशारद आहे. अशा वेगवेगळ्या वातावरणात रमणारा. मी थोडंसं ड्रामाजमध्ये काम केलेलं आहे, फिल्ममध्ये ॲक्टिंग केलेली आहे. तर तो एक वेगळा फील्ड मला तो मिळाला आणि माझं बॅकग्राऊंड पण सायन्स बॅकग्राऊंड होतं. तर त्याच्यात काहीतरी करण्याचं माझं मानस होता. परंतु ज्यावेळेस मी पोलीस दलात आलो आणि पहिल्याच 5-6 महिन्यामध्ये मला ते जाणवलं की ह्युमन टेंडन्सी कसा बिहेव करतात आणि काय काय त्याच्यातून क्राईम घडतो. आणि शिवाय मी लोएस्ट पदावर आल्यामुळे आणि माझे मित्र सर्व उच्च पदस्थ असल्यामुळे मला असं वाटलं की आपण तो जरी ऑप्शन आपला चुकला असेल तरी आपण हायर एज्युकेशन घ्यायचं. मग हायर एज्युकेशन घेताना आपण का नको की जे फील्ड आपलं आलेलं आहे त्याच्यामध्ये ह्युमन टेंडन्सीचा अभ्यास करण्याचं का हायर एज्युकेशन घेऊ नये, ज्याचा फायदा मला पोलीस दलामध्ये देखील होईल असं मला जाणवलं. आणि मग त्यानंतर मी पुन्हा MA क्लिनिकल सायकॉलॉजी, PhD इन क्रिमिनल सायकॉलॉजी, विशेष म्हणजे पुढे MBA HR देखील मी पदवी संपादन केली. आणि मग मी असा अभ्यास करत 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 माझी जवळजवळ 14 रिसर्च पेपर नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्सवर, ज्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, टेररिझम आहे, मल्टिपल विषयांच्यावर मी ते सगळे रिसर्च पेपर्स मी पब्लिश केले आणि माझा इंटरेस्ट वाढतच गेला.
त्याच्यामध्ये मी दक्षता मासिकातून देखील 2 वर्ष निकोप समाज निर्मितीसाठी या नावाच्या सदराखाली लेख लिहिले आणि ते पूर्ण स्टेटमध्ये सर्वांना ते आवडले. ज्यावेळेस मी क्रिमिनल सायकॉलॉजीचा PhD केली, ती प्रॅक्टिकल माझा स्टडी होता. त्याच्यामध्ये मी मेंटल हेल्थ, इमोशनल इंटेलिजन्स अँड क्रिमिनल प्रोपेन्सिटी अमंग क्रिमिनल्स, क्रिमिनल प्रोपेन्सिटीची जी टेस्ट होती सायकोमेट्रिक, ती टेस्ट मी स्वतः डेव्हलप केलेली होती आणि त्याच्यावर मी टेंडन्सी क्रिमिनलच्या ऑब्झर्व केल्या आणि इफेक्ट ऑफ योगा ऑन देअर दॅट टेंडन्सीज याचा मी प्रॅक्टिकल स्टडी केल्यानंतर त्याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह इफेक्ट मला जाणवला, तो माझा इंटरेस्ट असा जनरेट होत गेला की आपण समाज निकोप करण्यासाठी बरंच मोठं काम करू शकतो. आणि हा झाला एक फॅक्टर. दुसरा फॅक्टर असं झाला की पोलीस दलात काम करत असताना माझ्याकडे ज्या समस्या यायच्या, तुम्ही पाहिलं असेल की पोलीस दलामध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिसेस समजा 30-37 डिपार्टमेंट आहेत, परंतु जो त्या विभागाचं काम नाही, त्या विभागाचं काम नसताना देखील लोकांना माहीत नसल्यामुळे ते पोलीसकडे येतात. बरोबर. आणि तो विषय सांगतात. मग असे माझ्याकडे जे नागरिक यायचे त्याच्यामध्ये 30% हे काम त्या विभागाशी निगडीत किंवा क्राईमशी निगडीत असायचं. इतर ज्या समस्या असायच्या, मग ते अडॉल्सनचे प्रश्न असायचे, मुलांच्या करिअरच्या संबंधाच्या समस्या असायच्या, काही फ्रस्ट्रेशन डिप्रेशनच्या संबंधातले काही क्वेश्चन्स असायचे. पण माझं तो इंटरेस्ट असल्यामुळे, पॅशन असल्यामुळे मी त्यांना पूर्णपणे त्याच्यामध्ये मदत करायचो. म्हणजे 30% माझा जो फ्रेममधला भाग आहे, जो लॉ अँड ऑर्डर किंवा कायद्याच्या कक्षेत बसणारा भाग आहे, तो मी करायचंच. पण त्याच्या व्यतिरिक्त कुणाला सुसायडल बिहेवियर थॉट्स त्यांचे तयार व्हायचे, थॉट्स यायचे. इव्हन पोलीस विभागामध्ये देखील काही अंमलदार असतील, अधिकारी असतील, यांच्या देखील स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या मानसिक समस्या असायच्या. आणि मग ते अभ्यास करत 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 ज्यावेळेस मी ह्या थेरॉटिकल अभ्यासातून मला जाणवलं की अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन जी आहे त्याचं DSM-5 मॅन्युअल आहे, त्याप्रमाणे 237 मेंटल इश्यूज आहेत. डिसऑर्डर म्हणण्यापेक्षा आपण इश्यू म्हणू त्याला. त्याच्यामध्ये 13.7% ज्या ॲक्च्युली ज्याला सायकॅट्रिस्टची गरज आहे, म्हणजे मेडिसिन घ्यायची गरज आहे, तर त्या सोडल्या. इतर अशा अनंत समस्या आहे की त्याच्यामध्ये काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्टची मदत घेतली पाहिजे. पण आपल्या देशामध्ये तो एक स्टिग्मा आहे. म्हणजे 10 पैकी जवळपास 7 लोकांना त्याची गरज आहे. खरंच अशी गरज असताना देखील लोक अप्रोच होत नाही. किंवा इवन एवढंच नाही, याच्यामध्ये काही सायकोलॉजिकल अप्रोच असतात. ते अप्रोचेसमध्ये 3 अप्रोचेसने आपण काम करतो. पण मी विशेषतः ह्युमॅनिस्टिक जो अप्रोच आहे की ज्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह सायकोलॉजी जी सेलिग्मनची आहे त्याचा विचार जर केला, तर आपण असं काही नाही की आपल्याला समजा मेंटल डिसऑर्डर आहे म्हणूनच काउन्सिलिंग घेतलं पाहिजे किंवा सायकोथेरपी घेतली पाहिजे. आपल्याला समजा खूप आपण हार्डवर्क करतो पण तितकं यश मिळत नाही किंवा आपण आनंदी राहत नाही सगळं असूनसुद्धा, तर याच्यामध्ये आपल्या ज्या व्यक्तिमत्वामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांना अजून एनहान्स करण्यासाठी, दुधात साखर टाकण्यासाठी देखील काउन्सिलिंगची मदत होते. हे मला जाणवलं. आणि त्याच्यातून पोलीस दलात असताना, म्हणजे ॲक्च्युली आपल्या इंट्रोमध्ये आपण 24 वर्ष म्हटलं, पण मी पोलीस दलामध्ये 32 वर्ष सेवा बजावली. 31 मे 2024ला ज्यावेळेस मी सेवानिवृत्त झालो, त्याच्या एकच दिवस फक्त मी घरी आराम केला आणि 2 जूनला मी लेनोरा माइंटून कन्सल्टन्स ह्या फर्मची सुरुवात केली आणि त्याला 2 वर्ष आज झालेले आहेत. माझ्याकडे त्या ठिकाणी विविध सेवा पुरवल्या जातात. लोक त्या सेवांचा लाभ घेतात. आपण असं जर म्हणाल की मग याचा उद्देश काय, आपण दुसरं काहीतरी जर केलं असतं तर कदाचित खूप त्याच्यामध्ये अर्निंग्स, खूप मोठं काहीतरी तुम्हाला मिळालं असतं. पण मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलगी IIM लखनौ येथून पास आऊट झालेली आहे, म्हणजे जे MBAचं हायेस्ट हे आहे इन्स्टिट्यूट. त्यांचे मिस्टर देखील, म्हणजे माझे जावई देखील UPSC ऑफिसर आहे, IITN आहे, पवईचे स्टुडंट आहेत, ते UPSC ऑफिसर आहेत. दुसरी मुलगी देखील BE MBA पेलिंगकरमधून झाली, ती पण इंडियामध्ये 15वी आली होती. आणि ती देखील ESM महिंद्रा अँड महिंद्रामध्ये आहे बँगलोरला. दुसरे जावाई जे आहेत ते देखील BEचे आणि MBA JB
मुंबईचे. इथून 2 ठिकाणी दोन्ही वेळेस त्यांना गोल्ड मेडल आहे. ते पण चांगल्या पॅकेजवर ॲमेझॉनमध्ये सिनियर प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून आहेत. मुलगा देखील जिथून सुंदर पिचाई IIT झालेले आहेत आणि जो ट्रेड त्यांचा होता तोच स्ट्रीममधून मुलगा IIT खरगपूरमधून इथून 2 वर्षापूर्वी पासआउट झाला. तो देखील बँगलोरला आहे, चांगल्या पदावर आहे. हे सगळं मिळाल्यानंतर तो ज्याच्या ठिकाणी सेटल असल्यानंतर मला माझं जे काही सेव्हिंग्ज होतं ते उगीच काहीतरी इतर विषयात घालवण्यापेक्षा जर मी 2 वर्ष निकोप समाज निर्मितीसाठी या कामासाठी लिखाण पण केलं. मी पोलीस दलात असताना देखील त्यासाठी काम केलं. राहिला प्रश्न माझ्याबरोबरची जी कलिग्ज होते किंवा स्टुडंट्स होते ते उच्चपदस्थ झाले. मग आपण ह्या क्षेत्रामध्ये आपलं शिक्षण तर आपण आता उच्च घेतलेलंच आहे, कारण त्याच्यानंतर देखील मी 1 वर्षाचा PG डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी, त्याच्यानंतर निमान्सचा मेंटल हेल्थचा 6 महिन्याचा डिप्लोमा, ही देखील मी माझी तज्ज्ञता पुढे वाढवली. आणि मग ज्या थेरपीज आहेत, आपण ज्या मान्यता प्राप्त थेरपीज, मृणाल तू देखील मला असं कळलं की सायकोलॉजीमध्ये MA नुकतंच पूर्ण केलेलं आहे. तर तुला माहीत असेल की CBT, REBT किंवा इतर ज्या थेरपीज आहेत ह्या थेरपीज आपण अप्लाय करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त देखील थेरपी आहे, जसं म्युझिक थेरपी आहे, योगा थेरपी तर मी जेलमध्ये असताना कैद्यांना अप्लायच केली होती. त्याच्यावर योगा थेरपीमुळं तर त्यांच्यामध्ये तो बदल झाला होता. त्याच्यामुळे मी संगीतामध्ये मला खूप आवड होती, तबल्यामध्ये ग्रॅज्युएट, मी म्युझिक थेरपीसुद्धा अप्लाय करायचो. त्याच्यामध्ये स्वतःवर सुद्धा अप्लाय करायचो मला जर स्ट्रेस आला तर. आणि त्याच्यामध्ये मी सर्टिफिकेट कोर्स देखील केलेला आहे योगा म्युझिक थेरपीमध्ये देखील. आणि बाकीचे जे काही आपल्या विविध इतर जे मेडिटेशनच्या थेरपी आहे, SSY असेल, सुदर्शन क्रिया असेल, विपश्यना असेल, योगा असेल, याच्यावरची देखील मी विविध कोर्सेस केले आणि मी ते अप्लाय माझ्या स्वतःसाठी करतो, मुलांसाठी करतो, नातेवाईकांसाठी करतो. मग त्याच्यामध्ये मला हे जाणवलं की तुम्हाला जर यश मिळालं तर सुख पाहिजे, सुख मिळालं तर तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, आनंद मिळाला तर शेवटी समाधान. म्हणजे अब्राहम मास्लोचे ज्या पायऱ्या आहेत की बेसिक नीड्स, पहिल्यांदा बेसिक नीड्स आहेत, अन्न वस्त्र निवारा. दुसऱ्यांदा आहे तुमचं सिक्युरिटी नीड्स, ज्याच्यामध्ये मेंटल फिजिकल हेल्थ अँड इकॉनॉमिक सिक्युरिटी. तिसरं आहे लव्ह अँड बिलॉंगिंग, म्हणजे आईवडिलांच्यामध्ये असणारं बॉन्डिंग, मुलांच्यामध्ये असणारं बॉन्डिंग, पती पत्नीमध्ये असणारं बॉन्डिंग. त्याच्यानंतर पुढचं येतं की सेल्फ इस्टीम, सामाजिक स्थान, समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान असला पाहिजे. ह्या 4ही पायऱ्या मी क्रॉस केल्या. आणि शेवटची आहे तृप्तीची भावना, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. आणि ती भावना त्या विश्वामध्ये मी पोचलो असं मला फिलिंग आल्यामुळे मी समाजाच्या उत्कर्षासाठी, आपला तरुणांचा देश आहे आणि तरुण बऱ्याच वेळा भरकटलेले, कधी भरकटलात, म्हणजे तरुण खूपच चांगले आहेत, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे. परंतु ज्यांना दिशा दिसत नाही, ज्यांना काय नेमकं कन्फ्युजन असतं, स्वतःच्या करिअरबरोबर कन्फ्युजन असतं किंवा काय नेमकं करावं, ॲबिलिटी असूनसुद्धा, ती पोटेन्शियल असूनसुद्धा ते नेमकं ते तितकं टाकलं जात नाही. मग त्यासाठी मला असं वाटलं की आपण समाजाला काहीतरी या निमित्ताने योगदान देऊ शकतो. आपल्या आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिकल आणि थेरॅटिकल एक्सपिरियन्सचा आपण समाजासाठी उपयोग करू शकतो असं मला थोडं फिलिंग आलं. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टन्स ह्या फर्मची आपण स्थापना करावी. ह्या फर्मचं नाव देखील असं इन्क्युबेशन ऑफ आयडियाज असं म्हणतो की तसं ती आयडिया इन्क्युबेट केली. ती आयडिया इन्क्युबेट करताना माझ्यासोबत माझी 2 मुली, मुलगा, दोन्ही जावाई, 8 महिने आम्ही नाव ठरवायला घेतले, त्याचा लोगो ठरवायला घेतले. म्हणजे ह्याच्या फॉर्मॅट लेनोराचा अर्थ रेज ऑफ होप, आशेचा किरण, रेज ऑफ होप, जे होपलेस, ज्यांची जीवनाबद्दलची आशा हे झाली आहे, ज्याला अनंत सुसाईड देखील आम्ही याच्यातून वाचवलेले आहेत, चांगली दिशा दिलेली आहे. आणि अशा प्रकारे लेनोराच्या जर्नी आता सुरू झालं आहे. आणि त्याला तुझ्यासारखी चांगले स्टुडंट्स जे सायकोलॉजीमध्ये काम करतात ते जे जॉईन होत गेले, तर हे आपल्याला चांगलं मोठं काम याच्यामध्ये उभं राहील असा माझा मानस आणि समज आहे. आणि म्हणून मी सुरू केलं. नक्कीच सर, खूप युनिक आणि खूप
हार्टफेल्ट असा तुमचा मोटिव्ह आणि गोल आहे या मागे, आणि तुमची सर्विससुद्धा ते रिफ्लेक्ट करते की अशा ॲडवर्स आणि एवढ्या काय म्हणतात ना, एक टोकाच्या लेवललासुद्धा असताना तुम्ही सोशल नीडसाठी तुम्हाला जे ॲक्च्युलायझेशनचं तुम्ही स्टेज म्हणता त्या स्टेजवर येऊन स्वतःचा न विचार करता तुम्ही सोसायटीसाठी हे इनिशिएटिव्ह घेताय, खूप मोठी गोष्ट आहे. आणि लेनोरा तसंच एक ठिकाण आहे की आपण तशा सर्विसेस हे घेऊ शकतो. सो लेनोरामध्ये कोणकोणत्या सेवा आपण पुरवतात सर, म्हणजे कुठकुठल्या सर्विसेस तिथे आहेत? आता आपली फर्म आहे काउन्सिलिंग अँड सायकोथेरपीची. बरोबर. मुळात तर बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. हो हो. तुम्ही जर पाठीमागे पंचवटी कॉलेजला डॉक्टर अच्युत गोडबोले सर आले होते, त्यांनी सांगितलं की सायकॅट्रिस्टचं प्रमाण जे आहे ते खूप बऱ्यापैकी आहे. हो. परंतु सायकॉलॉजिस्ट तर एक सर्वे आहे, त्यांनी सांगितलं त्यांच्या स्पीचमध्ये 10 लाख लोकसंख्येमध्ये फक्त एकच सायकॉलॉजिस्ट आहे. इतकं अल्प प्रमाण आहे. आणि ए आय जे आता सध्या आहे त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला कामं करता येतात, पण ए आयला इमोशन नाही. बरोबर. म्हणजे माझ्याकडे देखील बऱ्याच त्याच्यामध्ये विशेषतः फिमेल्स यायच्या, त्यांचे ते जे प्रॉब्लेम सांगायचे तो त्यांचा प्रॉब्लेम नसायचाच. बरोबर. त्यांचा प्रॉब्लेम वेगळा असायचा आणि सांगायचं वेगळं. हो. त्याच्यातून माझा तो अभ्यास असल्यामुळे रीडिंग बिटवीन द लाईन मला ते कळायचं. तर इमोशन्स ह्युमन बिईंगमध्ये आहेत आणि त्याच्यातून ते आपल्याला आयडेंटिफाय करता येतं, जे की ए आय करू शकत नाही. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये ज्या सर्व्हिसेस, आपण आपला प्रश्न आहे की कुठल्या सर्व्हिसेस, तर सायकॅट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्टमधला हा फरक आहे की सायकॉलॉजिस्ट हे थेरपीज देतात, त्याचं आयडेंटिफाय करतात प्रॉब्लेम आणि विना मेडिसिनचं त्याच्यामध्ये उपाय शोधतात. ज्या अशा डिसऑर्डर आहे शिझोफ्रेनीसारख्या किंवा ॲक्यूट डिप्रेशनसारख्या की त्याला थोडी मेडिसिनची जोड घ्यावीच लागते. म्हणजे ज्याला मेडिसिन लागणारच आहे जेनेटिकली त्याला तर ते आपल्याला द्यावंच लागणार. पण असे 80% इश्यूज आहे की त्याला मेडिसिनची अजिबात गरज नसते. आणि म्हणून मी जवळजवळ 7वी-8वीची जी मुलं आहेत त्यांच्या वयापासून तर जेरिॲट्रिक आपण म्हणतो ओल्ड एज पर्सन्स त्यांच्या प्रॉब्लेम्सपर्यंतच्या जवळजवळ 24 सर्व्हिसेस या लेनोरामधून मी प्रोव्हाइड करतो. म्हणजे आमची फर्म, मी म्हणण्यापेक्षा आमची फर्म, त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स पण आहेत. काही लोकांशी माझे इम्युन झालेले 10-10 वर्ष ते आपल्या पॅनलवर राहणार आहेत. आणि त्यांच्या सगळ्या एक्सपर्टीचा, माझ्या एक्सपर्टीचा उपयोग करून आपण ह्या वयापासून ते ओल्ड एजपर्यंतच्या लोकांसाठी, मग त्याच्यामध्ये करिअर काउन्सिलिंग असेल, कपल काउन्सिलिंग असेल, फॅमिली काउन्सिलिंग असेल, प्री मॅरेज काउन्सिलिंग असेल, ॲडोलसन्सच्या संदर्भातल्या काही समस्याच्या निगडीत काउन्सिलिंग आणि सायकोथेरपीज असतील, किंवा अँझायटी जे जनरल आहे, अँझायटी, स्ट्रेस, डिप्रेशन, OCD अशा विविध मानसिक समस्यांच्यावर देखील मी लेनोराच्या माध्यमातून सर्व्हिसेस अगदी सायंटिफिक पद्धतीने, कारण आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो की मला गायडन्स पाहिजे. गायडन्स आणि सोल्युशन्स याच्यामध्ये फरक आहे. आपल्या जवळचा नातेवाईक एखादा खूप एक्सपर्ट असेल तर तो गायडन्स देऊ शकतो, सोल्युशन नाही. कारण सोल्युशन देण्यासाठी सायंटिफिक मेथडचा उपयोग करावा लागतो, जे की सायकोलॉजीमध्ये त्याबद्दलच्या सायंटिफिक रिसर्च झालेले आहेत. ही गोष्ट, ही टेक्निक, माइंडफुल टेक्निक्स फॉर एक्झाम्पल, किंवा CBT किंवा RBT आपण का देतो, तर त्याचं आपल्याला डायग्नॉस करून, जसं मेडिकल फील्डमध्ये डायग्नॉस करतात तर इकडं देखील त्याचा अनालायझिंग द प्रॉब्लेम आपण म्हणतो. आणि तो प्रॉब्लेम अनालाइज करून अशा विविध 24 प्रकारच्या सर्व्हिसेससाठी आपण हे मार्गदर्शन लेनोराच्या माध्यमातून देत असतो. खूप छान सर. आणि तुम्ही अगदी बरोबर बोलले की गायडन्स देणं आणि सोल्युशन देणं याच्यात फरक आहे, आणि तो म्हणजे त्या सिस्टीमचा फरक. ती सायकोलॉजिकल काउन्सिलिंग जे तुम्ही केलेलं आहे, म्हणजे जे आपल्या फर्ममध्ये जी सर्विस आपण देतो, सो ते कशा सिस्टीममधून आहे, आणि सायकोलॉजिकल काउन्सिलिंग ही प्रक्रिया कशी असते, जर याबद्दल थोडं. आता खरं तर ही प्रक्रिया कशी असते हे ॲज अ स्टुडंट म्हणून तुला पण कामाला येईल. कदाचित तू थोडाफार त्याच्यातून अभ्यास पण गेला असेल,
पण नागरिकांना हे समजण्यासाठी बऱ्याच वेळा त्यांना वाटतं काय हे तर काय मेडिसिन देणार नाही, हो. ऐकून घेतील, काहीच लिहून देणार नाही. मग नेमकं काय आहे खरंच याच्यातून, म्हणजे जो आपला डाऊट असतो हो. की खरंच इथं काही मिळणार आहे का, खरंच काही होणार आहे का नुसतं आपल्याशी बरोबर. गप्पा मारणार आहे, नुसतं बोलणार आहेत का, तर असं नाही. त्या ठिकाणी 5 स्टेप असतात. त्याच्यामध्ये पहिली पायरी असते रॅपो बिल्डिंग. म्हणजे तुमच्याशी जो क्लायंट तुमच्याशी म्हणजे जो क्लायंट आहे तो क्लायंट आल्यानंतर त्याच्याशी पूर्णपणे एक 7-8 पानाचा फॉर्म असतो. तो भरून घेतल्यानंतर त्याची मेंटल स्टेटस आपल्याला कळते काय मेंटल स्टेट आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याचा प्रॉब्लेम काय आहे हा कळतो. त्याच्याशी रॅपो बिल्ड झाल्यानंतर त्याच्यामध्ये महत्त्वाचा दुसरा एक पार्ट असा आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी आईवडिलांसोबत एखादी मुलगी आहे किंवा एखादा मुलगा आहे, आईवडील त्याला घेऊन आले तर त्याला असं वाटतं आता मी यांच्याशी सगळं सांगितल्यानंतर ते आईवडिलांना सांगतील, बरोबर. इतरांना सांगतील. तर सायकॉलॉजिकल काउन्सिलिंगचं सर्वात बेसिक प्रिन्सिपल असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट इतरांना सांगता येत नाही, अत्यंत जवळच्या नातेवाईकांना देखील. बरोबर. त्याच्यामध्ये गोपनीयता ठेवावी लागते, इंटिग्रिटी ठेवावी लागते. आणि इंटिग्रिटी हा असा फॅक्टर आहे तो मला पोलीस दलात पण फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर. मला पोलीस दलात राष्ट्रपती पदक मिळालं तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट चेक केली जाते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून इंटिग्रिटी. आणि इंटिग्रिटी फोर्समध्ये सगळ्या फोर्समध्ये वर्दी सर्व्हिसमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट असते. बरोबर. तर ह्या प्रोफेशनमध्ये मला तो देखील फॅक्टर खूप कामाला येतो. काहीही झालं त्याला एक्झम्पशन एवढंच आहे फक्त की जर ती व्यक्ती कोणाला इजा पोचवण्याची शक्यता असेल, सेल्फ हार्म करणार असेल तर तेवढंच फक्त प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला तेवढाच पार्ट फक्त डिस्क्लोज करता येतो. बाकी कुठलाही पार्ट आपल्याला डिस्क्लोज करता येत नाही. हा त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. बरोबर. आणि मग आपण त्याचं सगळं ऐकून घेऊन स्टेप आपण सांगत होतो की कुठल्या स्टेप आहे 5. तर रॅपो बिल्डिंग. म्हणजे रॅपो बिल्डिंगमध्ये होतं काय की व्यक्ती कधीही, आता माझ्याकडे जे क्लायंट येतात मृणाल, तर तुला म्हणजे सांगावंसं वाटतं की अगदी 7वी-8वीची मुलं असतील, अत्यंत काही रिटायर्ड झालेले मोठे मोठे ऑफिसर असतील, 60-60 65 वर्ष वय ज्यांचं आहे, 70-70 वय ज्यांचं आहे, किंवा मिडल एज काही कपल्स आहे, त्याच्यातले काही इश्यूज आहे. ही लोक सर्व तुला माहीत असेल त्याला आपण सायकॉलॉजीमध्ये कॅथार्सिस म्हणतो. राईट. तर अक्षरशः मुसमुसून रडतात. याचाच अर्थ की ते 10-10, 20-20, 25-25, 30-30 वर्षे जे साचलेलं आहे ते रितं होत नाही. तर पहिल्या जो स्टेप आहे ती रॅपो बिल्डिंग. त्याच्यामध्ये नुसती टॉक थेरपी असते सुरुवातीला, त्याच्यामध्ये बोलून आणि आपण त्या पद्धतीने रॅपो बिल्ड करतो. दुसऱ्या पायरीमध्ये असतो ॲनालायझिंग द प्रॉब्लेम. नेमका त्याचा इश्यू काय आहे, तो आपल्याकडे कशासाठी आला आहे. बरोबर. एकदम फाईन अँड फिट आहे पण त्याला त्याचं स्पीड वाढवायचं आहे. जसे एखादा व्हेकल असतं त्याचं 60 स्पीड आहे पण 70 करायचं आहे, 70चं 80 करायचं आहे. किंवा एखाद्याला चेरी ऑन केक की त्याला ॲड करायचे फ्लेवर काहीतरी, असे पण असतात. काही इश्यूजसाठी येतात. सेकंड स्टेपमध्ये ते करायचं. तिसऱ्या पायरीमध्ये आपल्याला त्याचा गोल सेट करावा लागतो की जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला सोल्युशन देण्यासाठीचा गोल सेट करावा लागतो. चौथ्या स्टेपमध्ये ते गोल सेट केल्यानंतर त्याच्या स्ट्रॅटेजी अप्लाय करावं लागतात. आणि स्ट्रॅटेजी अप्लाय केल्यानंतर विशिष्ट कालावधी गेल्यानंतर आपण दिलेल्या थेरपीज असतील, काही टेक्निक्स असतील, काही इतर गोष्टी असतील त्या दिल्यानंतर तो सिन्शियरली केल्यानंतर 5व्या स्टेपमध्ये की त्याच्यावर त्याचा किती आपण 0 to 10चं स्केल घेतो. जसं पर्सेंटेज असतं 100%, तर त्याच्यामध्ये 0 to 10च्या स्केलवर किती 2, 3, 5 म्हणजे 50%, 60%, 70% काय प्रोग्रेस झाला हे आपल्याला पाहावं लागतं. आणि 5व्या स्टेपमध्ये टर्मिनेशन हा फार इम्पॉर्टंट आहे. तो डिपेंडंट नाही झाला पाहिजे आपल्यावर थेरपी. तुम्ही तू जर डिअर जिंदगी फिल्म पाहिली असेल, शाहरुख खान आणि आलिया भट यांची आहे. आलिया भटला 5 वर्षामध्ये त्या फिल्ममध्ये ट्रॉमा तिला बसलेला असतो. तो जर जो आपण सायकॉलॉजीचा माणूस त्यांना कळतं त्याच्यामध्ये प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स अप्लाय केलेला आहे त्या फिल्ममध्ये. आणि ती ज्यावेळेस म्हणजे तो 2 सेटअप असतात. एक तो त्याच्या ऑफिस सेटअप आणि फील्डचा सेटअप. तो फील्डवर पण घेऊन जातो. आणि ज्यावेळेस तिच्या मनातलं हे सगळं मळब आईवडिलांबद्दलचं, पॅरेंट्सबद्दल निघतं
कारण त्याच्यामध्ये सायको ॲनालिटिकल अप्रोच आहे. हो. कारण आपल्याला 3 अप्रोच पण मी चालता सांगून देतो. पहिला आहे सायको ॲनालिटिकल अप्रोच, जो सिग्मंड फ्राईडचा आहे. सांगितलं त्याच्यामध्ये खूप जास्त कालावधी आपल्याला त्याला द्यावा लागतो. त्या फिल्ममध्ये तो अप्रोच आहे. बाकीच्या याला 2-3 महिन्यामध्ये व्यक्ती फाईन अँड फिट होते. दुसरा आहे बिहेवियरिस्टिक अप्रोच, जो जेनेटिकली काही गोष्टी पर्सनॅलिटी आपल्या असतात वेगवेगळ्या. ए टाईप आहे, बी टाईप आहे, इंट्रोवर्ट आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे, ते जेनेटिक. आणि तिसरा आहे ह्युमनिस्टिक अप्रोच. ह्युमनिस्टिक म्हणजे की तुम्ही कुठल्या ॲटमॉस्फिअरमधून आलात, सभोवताचं वातावरण कसं होतं, त्याच्यातून जे काही तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडणारे घटक असतात, अशा 3 अप्रोचनी आपण जातो. त्या 3 अप्रोचवर काम करतो. फॉर एक्झाम्पल, तू समजा माझ्याकडे काही कुठल्या इश्यूसाठी आली आणि मला कळलं की तुझ्यामध्ये ह्या 3ही पण गोष्टी आहेत. म्हणजे तुला इथून दिल्लीला जायचं आहे, परंतु तुला इथून CBSमधून रेल्वे स्टेशनपर्यंत ॲटो पण पकडावं लागणार आहे. तिथून तुला मुंबईला जायला ट्रेनने जावं लागणार आहे आणि तिथून तुला विमानाने दिल्लीला जावं. हे 3 अप्रोच फॉर एक्झाम्पल. मग त्याच्यावर पण आपण काम करतो. आणि मग शेवटचं टर्मिनेशन इम्पॉर्टंट कशासाठी आहे की ह्याच्यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं प्रिन्सिपल असं आहे की कधीही सायकोथेरपिस्ट किंवा काउन्सिलिंग याचं आणि क्लायंटचं नातं निर्माण नाही झालं पाहिजे. अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट असते की तिला तो आपला वडिलांसारखा नाही किंवा वडील नाही वाटला पाहिजे, देव नाही वाटला पाहिजे, भाऊ नाही वाटला, कोणीही वाटलं, न्यूट्रल ती भूमिका राहिली पाहिजे. त्याचं कारण तसं झालं तर मग डिपेंडन्सी तयार होते. त्या फिल्म डिअर जिंदगीमध्ये बघा, ती लाटांशी खेळते, हॅपी होते, तिचे विमान टेक ऑफ घेतं, कोणाची गरज नसते, पण तिला असं वाटतं आपण एवढे हॅपी झालो. अशी एक सदमा नावाची श्रीदेवीची फिल्म आहे, त्याच्यामध्ये उलट आहे की ती ज्यावेळेस ती नीट होते त्यावेळेस त्याला कळतच नाही आणि काय आपल्यासाठी केलं आणि ती निघून जाते आणि तो बिचारा परेशान होतो. याच्यामध्ये माझ्यासाठी एवढं केलं ह्या फिल्ममध्ये, म्हणून ती परत ज्यावेळेस जाते तर तिला ते ऑफिस ब्लर दिसतच नाही, ब्लर दिसतं. त्याचं कारण टर्मिनेशन. म्हणजे त्याच्यामध्ये त्या फिल्ममध्ये पूर्ण आपल्या सगळ्या पायऱ्या वापरलेल्या आहेत छानपैकी. म्हणजे कदाचित तिच्या डायरेक्टरला माहीत असावं हे सगळ्या गोष्टी, अभ्यास केला असावा. तर अशा प्रकारच्या ह्या पायऱ्या आहेत. राईट. नाही सर, खूप जी प्रक्रिया आहे ती खूप सायंटिफिक आणि खूप स्टेप बाय स्टेप, जसं तुम्ही सांगितलं की एक टप्पा असतो, त्या टप्प्याने ते जातं आणि त्याचा खूप लाभ होतो. कारण की जसं टर्मिनेशनचं तुम्ही सांगितलं की किती इम्पॉर्टंट पायरी आहे ती, आणि तशीच रॅपो बिल्डिंग पहिली पायरीसुद्धा किती इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी तुला तो इंटरव्ह्यूमध्ये करतो थोडा डिस्टर्ब की क्लायंट्स येतात ना माझ्याकडे, भरपूर क्लायंट्स येतात, पण पालकांची किंवा क्लायंटची अशी अपेक्षा असते, आता एकदा माझं झालं की संपलं, मग लगेच मला सोल्युशन, चटबगनी पट बिहा, म्हणजे लगेच तूप खाल्लं तूप आलं पाहिजे, असं नाही ना. याला ह्या 5 पायऱ्या होईपर्यंत 2-3 महिन्याचा कालावधी दिला पाहिजे. बरोबर. लोक देत नाही. तो एक अवेअरनेसचा पार्ट आहे की ह्या 5, त्याच्यामध्ये कुठेही असा उद्देश नसतो की यांना 5 वेळा बोलवायचं, त्याच्यातून कदाचित 5 वेळाची फी घ्यायची, असं कुठेही इंटेन्शन नसतं. पण त्या स्टेप क्रॉस केल्याशिवाय जे रिझल्ट पाहिजे आपल्याला, जे गोष्ट पाहिजे ती मिळत नाही. म्हणून हा एक देखील एक तर मी सगळ्या पॉडकास्ट पाहणाऱ्यांना सांगू इच्छितो, ह्या 5 पायऱ्या होईपर्यंत जरा सबुरी ठेवावी आणि तेवढ्याचा एक्सपिरियन्स घ्यावा, तरच आपल्याला चांगला याच्यातून रिझल्ट मिळेल. नाही, खूप इम्पॉर्टंट आहे सर हे समजणं, आणि अतिशय म्हणजे कारण की घाई असते बऱ्याच वेळा. इवन ज्यांना काउन्सिलिंग घ्यायची आहे त्यांनासुद्धा ती घाई असते की आपला रिझल्ट कधी मिळतो. पण नक्कीच तो पूर्ण इंटरव्हल तसा जाणं आणि त्या इश्यूचा जो रिक्वायरमेंट आहे त्याला तसं केटर करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे त्याचं कम्प्लीट आउटकमसाठी. ह्या ज्या सेवा आहेत, आपण जे काउन्सिलिंगचं सर्व्हिस आपण हे करतो, याचा बेनिफिट, लाभ कोणाकोणाला सर घेता येऊ शकतो? हां, याच्यामध्ये जसं मी सांगितलं की आपल्याकडे तरुण मुलांपासून तर वयस्कर व्यक्तींपर्यंतच्या सेवा पुरवल्या जातात. पण याचा लाभ घेताना असं नाही आहे की ज्याला फक्त डिसऑर्डर आहे त्यानेच यावं. ज्याला फॉर एक्झाम्पल की स्ट्रेस, बऱ्याच वेळा स्ट्रेस हा आपल्याला थोडाफार स्ट्रेस आवश्यक असतो. काही स्ट्रेस नसेल किंवा आपल्याला काही टार्गेट नसेल, काही गोल नसेल, त्याचा आपण जर स्ट्रेस घेतल्यानंतर आपण ते करणार नाही त्यासाठी. पण ज्यावेळेस तो एक्सेसिव्ह लेवलला स्ट्रेस जातो किंवा आपण एन्झायटी आपण म्हणतो, जर ती 6 महिन्यापेक्षा जास्त राहिली तर त्याचं रूपांतर डिसऑर्डरमध्ये होतं. म्हणजे एन्झायटी, जनरल एन्झायटी डिसऑर्डर
हो. कधी कधी ती खूप लॉंग टर्मवर राहिली तर फोबियामध्ये होतं, पॅनिक अटॅक्समध्ये होतं. आणि मग त्याचं हे जे डिस्टर्बन्सेस असतात ते, याच्या व्यतिरिक्त अजून मी सांगेल की ज्याला हॅपीनेस पाहिजे, सर्व त्याच्याकडे सुबत्तता आहे, सर्व गोष्टी आहे. किंवा काही लोक बघा खूप गराड्यात असतात, खूप माणसाच्यात असतात, तरी ते लोनली फील करतात स्वतः. हो. किंवा दीपिका पादुकोण यांचं तुम्ही जर उदाहरण पाहिलं हो. तर त्यांना सगळं फिल्म्स होत्या, ग्लॅमर होतं. ज्यावेळेस आईवडील त्यांच्याकडे राहायला आले आणि ज्यावेळेस निघाले 1 महिन्यानंतर, तर त्या रडायला लागल्या. पण ते जे अश्रू होते ते विरहाचे नव्हते, आईवडील चाललेत म्हणून नव्हते, ते आयडेंटिफाय. आई ही अशी घटक आहे की तिला सगळं समजतं मुलांचं, आणि तिला कळलं की हे अश्रू ते नाही आहेत, वेगळे आहेत. बरोबर. आणि मग ती परत थांबून घेतलं आणि तिला कळलं की हे डिप्रेशन आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सायकोथेरपी, काउन्सिलरची मदत घेतली, इव्हन सायकॅट्रिस्टची देखील मदत घेतली. तर असं ज्या ठिकाणी ज्या घटकाला जाणवते, मग त्याच्यामध्ये असं काही नाही की अडोलसन्स एजमधले हार्मोनल चेंजेस होतात, त्या गोष्टी असतील. कुणाला आपलं पोटेन्शियल आहे ते युटिलाइज करायचे, त्या गोष्टी असतील. अँझायटी, डिप्रेशन ह्या जे कॉन्सेप्ट आहे, मानसिक समस्या त्या तर आहेतच. पण त्या व्यतिरिक्त कपल्समध्ये मतभेद असतील, किंवा एखाद्याला पुढे जोडीदार निवडायचा आहे, बरोबर, त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील, तो मेल असो फिमेल असो, त्यांच्या संदर्भातल्या गोष्टी असतील. ओल्ड एजमध्ये वयस्कर व्यक्ती ह्या अगदी त्यांचं बिहेवियर अगदी लहान मुलांसारखं होतं आणि ते कळत नाही. जसं आपण असं म्हणतो की कुटुंबामध्ये समजा 5 लोक आहेत, तर 5 लोकांना हे पण अजून माहीत नसतं की जसं हे व्यक्तिमत्व जेनेटिकलीच व्यक्तिमत्व दिले, कोणतंच व्यक्तिमत्व खराब नसतं. मग त्याच्यामध्ये तो व्यक्ती त्याचं व्यक्तिमत्व तसं आहे म्हणून बिहेव करतो, मग त्याच्याशी कोपअप कसं करायचं, ते कोपिंग स्टाईल जमत नसेल. तर ह्या सर्व गोष्टींसाठी सर्व वयातल्या व्यक्तींनी आपलं त्या गोष्टीला सोल्युशन घेण्यासाठी जर आलं, इव्हन याच्यामध्ये समजा कुटुंब प्रमुख आहे, त्यांनी जरी आज ठरवलं की बाबा त्यांनी तो रोल केला की आपण याला घेऊन जाऊ, त्याला घेऊन जाऊ, स्वतः जाऊ, तर याच्यामध्ये सर्वांना हे सोल्युशन मिळेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्वांनी येण्याला काही बंधन नाही. फार मोठी उदाहरणं आपण जर पाहिली, कुणाचं नाव या ठिकाणी घेणार नाही, पण अत्यंत मोठी उदाहरणं जर पाहिली स्टेटमधली, इंडियामधली, की अशा मोठ्या व्यक्तींना अत्यंत क्षुल्लक, अत्यंत छोट्या, ज्यांच्याकडे स्वतःची संपत्ती 5-5 हजार करोडची संपत्ती असताना अत्यंत क्षुल्लक कारणावरून सुसाईड्स केलेले आहेत. आणि तो इश्यू कदाचित 2-3 सेटिंगमध्ये डील झाला असता. कदाचित त्यांच्या तुलनेत आपण खूप छोटी माणसं आहोत, पण आपल्यासारख्या माणसांनी त्या छोट्या प्रॉब्लेमला मोठ्या माणसाच्या सोल्युशन दिलं असतं. म्हणून माझ्या ह्याच्यामध्ये मी एक सेलिब्रिटींसाठी सुद्धा हे केलेलं आहे, काउन्सिलिंग ठेवलेलं आहे. कदाचित तो माझा काय म्हणतात फार सुपरियरिटी कॉम्प्लेक्स वाटू शकतो एखाद्याला की काय सेलिब्रिटींना हा काय करणार, परंतु ज्याच्याकडे तज्ञता आहे त्याच्यामध्ये लहान मोठे, वयाचे पण आणि संपत्तीचे पण हा फरक डिफरन्स नाही. आपण अशा सर्वांनी ज्याला वाटतंय की आपण या ठिकाणी जाऊन काहीतरी आपण घेतलं पाहिजे आणि आपलं सोल प्युरिफाय केला पाहिजे, तर त्यांनी सर्वांनी या ठिकाणी कोणीही येण्यासारखं नाही. फक्त टॅबू स्टिग्मा वाढवण्याचं कारण नाही. काल परवाच मी माझ्या मुलीशी बोलत होतो, त्यांनी सांगितलं, अजून एक कलिग होते त्यांनी पण सांगितलं, ते फॉरेनला जाऊन आले, अमेरिकेला. तर तिकडची लोकं, कारण हे तर तुला माहिती आहे, APA अमेरिका, CBT अमेरिका, REBT अल्बर्ट एलिस अमेरिका, सर्व तिथेच आहे. जेव्हा की आपल्या संत वाङ्मयामध्ये, आपल्या इंडियामध्ये सगळ्या गोष्टी, पुष्पक विमान तुकाराम महाराज, क्रिकेट, ते जुन्या काळात कृष्णांचं सगळं इथं असताना ते सगळं काय माहिती इकडचं घेतात आणि तिकडं तयार होतं की काय माहिती, पण सगळं तिथे सायकोलॉजी तर विशेषतः सगळं तिकडं झालेलं आहे जास्त. तर त्यांनी सांगितलं की तिकडची लोकं जी आहेत ती अक्षरशः सर्दी पडशासारखं, आज मला खूप बेटर फील होत नाही, की लगेच जातात सर्दी पडशासारखं सायकोलॉजिस्टकडे जातात. आणि इथे मात्र एवढे प्रॉब्लेम्स असून, गरज असून
आपण अवेअरनेस hesitate नसल्यामुळे करतो. लोक जात नाही तिथे. बरोबर. तर हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्या लोकांनी त्या ठिकाणी अप्रोच व्हावं, कुठल्याही खरंच. टॅबू स्टिग्मा बाळगू नये असं मी सांगेल या निमित्ताने. येस. नाही सर, खरंच खूप इम्पॉर्टंट आहे हे पण आयडेंटिफाय करणं. म्हणजे जसं तुम्ही बोलले की घरातली कुठलीही व्यक्ती त्यांनी जर आयडेंटिफाय केलं, जसं कुटुंबप्रमुख असतील किंवा लहान पोरं असतील किंवा मोठेही असतील, त्यांनी हे आयडेंटिफाय करणं की आपल्याला मे बी इथे एक गायडन्स म्हणा किंवा एक कुठे सोल्युशन मिळू शकतं आणि आपण बोललं पाहिजे, आपण संपर्क केला पाहिजे, तर त्यांनी नक्की करावा. आणि लेनोरा एक अशी फर्म ते प्लॅटफॉर्म देते, ती खूप मोठी गोष्ट आहे सर. की आजच्या डेटला जसं तुम्ही सांगितलं एवढा मोठा डिफरन्स आहे की 10 लाखाला 1 आणि 2 सायकोलॉजिस्ट आहेत. सो आज नाशिकमध्ये हे अवेलेबल आहे, आपण सर्विस जी देत आहे. तर आय वूड अर्ज एव्हरीबडी की तुम्ही जा आणि खरंच अप्रोच करा, बोला. आणि खरंच आहे, छोट्या छोट्या गोष्टी जर तेव्हाच आपण डील केलं तर त्या तेवढ्या मोठ्या होत ते नाही. म्हणतात ना, स्टीच इन टाइम सेव्ज 9. येस, पुढचे जर 9% वाचवायचे असतील तर 1% वेळेस घाला. खरं आहे, खरं आहे सर. येस. खूप खूप छान सांगितलं सर. आणि जसं तुम्ही सांगितलं काउन्सिलिंगचे लेनोरामध्ये खूप वेगवेगळे असे प्रकार आहेत जे आपण करतो अकॉर्डिंग टू द नीड्स. तसा आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंग. सो ह्या वरती आता आपण थोडं बोलूयात. आजचा जो मुख्य विषय आहे तर प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणजे काय? मृणाल, प्री मॅरेज काउन्सिलिंग या कॉन्सेप्टबद्दल बोलताना मला नेमका अधिष्ठान काय?